माझ्या बाळाचा जीव धोक्यात आहे. जर मी तुम्हाला सगळं सत्य सांगितलं तर माझ्यासुद्धा जीवाला धोका आहे. कारण माझा ज्या माणसाबरोबर कॉन्टॅक्ट आहे ना, तो माणूस त्याचा 17 ठिकाणी कॉन्टॅक्ट आहेत आणि तो कसेही करून मला पकडेल आणि मला मारेल. बरं, मला माझ्या जीवाची नाही पर्वा, पण माझ्या बाळाची खूप पर्वा आहे. कारण त्याला इतक्या दिवसानंतर मी असं डोळे भरून पाहतोय, कारण तो इतका सिरियस झाला होता. पण नंदिनी ताईंनी त्याला ब्लड दिलं आणि त्याचा जीव वाचवलाय. मग जीवा म्हणतो की तुला हे बरं समजतं. नंदिनीचे इतके उपकार घेऊन सुद्धा तू नंदिनीला साथ द्यायला नकार देतोयस. विचार कर एकदा सँडी, अरे आम्ही कोणत्या संकटात आहोत. आम्हाला आमच्या घरच्यांना पुरावा दाखवायचा आहे आणि त्याच्यासाठी तुझी मदत हवी आहे रे. प्लीज करणार आहे आम्हाला मदत. मग सँडी रडायलाच लागतो. मग आता रेखाताई सँडीला म्हणतात की काय रे, किती स्वार्थी आहेस तू, तुला काही कळतं का? ते इतकी रिक्वेस्ट करताय तरी सुद्धा तू सांगायला तयार नाहीयेस. पण एक लक्षात ठेव, तुझ्या बाळाचा जीव आज यांच्यामुळे वाचलाय, तरी सुद्धा तुला भीती आहे का? तू का ह्या भीतीला का घाबरतोयस? म्हणजे तुला असं वाटतंय की ते लोक तुला पकडतील, मारतील, त्यापेक्षा तू असं बघ की एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला आले आणि त्याला आपण मदत करून किती मोठं पुण्याचं काम करणार आहोत. नक्कीच तुला देव तरी धावून येईलच ना, तुला कधी संकटात पाडणार नाही. असं सुद्धा रेखाताई बोलू लागतात. त्यावेळेला जीवा म्हणतो की ठीक आहे सँडी, आता इतकं आम्ही रिक्वेस्ट करून पण तुला काही सांगायचं नाहीये ना? चालेल, चला रे, आपण नाही थांबायचंच नाही आता इथे एक क्षण सुद्धा. एखादा माणूस जर उपकारच विसरत असेल तर त्याच्याशी कशाला बोलायचं. असं म्हणून सगळे जाणार असतात. त्याच वेळेला दीपक हा सँडी लगेच आवाज देतो आणि हा सँडी म्हणू लागतो की 1 मिनिट थांबा सगळ्यांनी. तुम्हाला मी असं नकार देऊन इथून पाठवून देईल, पण त्यानंतर मी स्वतःला कधीच आयुष्यात माफ करू शकणार नाही. कारण मी असं समजेल की मी खूप स्वार्थी आणि खूप घाणेरडा मुलगा आहे. कारण माझी लायकी नाही असं मी समजेल. कारण एखाद्याला पैशांचा जो काही जो काही अहंकार आहे ना, तो दाखवायला मी इतका पण श्रीमंत नाही आहे. आणि मग माझ्या बाळाचा जीव असं कोणीतरी येऊन वाचवत असेल तर त्याचे उपकार इतका सहजासहजी विसरू शकत नाही मी. नाही आहे मला माझ्या जीवाची पर्वा, करेल मी तुम्हाला मदत, मी तयार आहे तुमच्या घरी यायला, असं आता सँडी म्हणू लागतो. मग आता ते 4 आणि हा सँडी म्हणजे असे 5 मिळून आता देशमुखांच्या घरी जायला निघतात. तर इकडे आता वसुंधरा आणि रम्या हॉलमध्ये आलेले असतात. तर इकडे आता विक्रम आणि मानिनी गणपतीचीच पूजा करत असतात. आणि मग आता गणपतीची पूजा होत असतानाच मानिनी या वसुआत्यांकडे पाहतात. मग वसुआत्या विक्रमाला म्हणतात की काय रे दादा, तुम्हाला अजूनही माझ्याबद्दल मनात वाईट विचार येतातच का? मी असं काही केले असं तुला पण वाटतं का? आणि मानिनी काय तू इतकी कशी काय बदललीस? मला ना माझी आधीची मानिनी हवी आहे. नको गं इतकं बदलूस, नको ऐकू त्या नंदिनीचं. तुम्हाला माहिती नाही का इतक्या वर्षांचा अनुभव. मी खरंच असं वागले असेल यावर विश्वास आहे का तुमचा? पण मानिनी काहीच बोलत नसते. लगेचच विक्रम म्हणतात काय गं मानिनी, अगं निदान आज तरी बोलून घे तिच्याबरोबर. माझी बहीण आहे ती. आणि काय गं, काय चुकलंय तिचं, तिच्यावर एवढं राग भरायला? तरीसुद्धा मानिनी म्हणतात की थांबा ना, मी इतक्या सहजासहजी बोलणार नाही त्यांच्याबरोबर. एकतर मला नंदिनी काहीतरी पुरावा दाखवेल, किंवा मग हे सत्य नाही आहे हे तरी सिद्ध करून दाखवा कोणीतरी, आणि मग मी आधीसारखे होईल. त्याच वेळेला आता वसुंधराचं विक्रमच्या हातातील राखीकडे लक्ष जातं. ती म्हणते दादा, हे काय रे, आत्ता तुला काल परवाच मी राखी बांधली ना, इतकी सैल कशी काय झाली? विक्रम म्हणतात झाली असेल ताई, आता मी थोडी सोडली ती. लगेचच वसुआत्या म्हणतात की दे बरं तुझं हात इकडे, मला घट्ट करू दे ती राखी. असं सैल वगैरे ठेवायची नाही हं दादा, मी बांधली ना इतक्या प्रेमाने ती. लगेचच आता वसुंधरा ह्या विक्रमचा हात पुढे घेऊन राखी बांधायला लागतात. इकडे आता मागून नंदिनी येते आणि म्हणते की वसुआत्या, अहो असं खोट्या नात्यांमध्ये किती गुंतवून ठेवाल माणसांना तुम्ही, तुमचं हे सगळं ना थांबवा आत्ताच. आता नंदिनी ही आतमध्ये येते आणि बाकीचे बाहेरच उभे असतात. कारण त्यांना असं प्लॅन केलेला असतो ना त्यांनी, लगेच सांगायचं नसतं सगळ्यांना की इथे सँडी पण आल्या असं. मग आता नंदिनी आल्याबरोबर वसुआत्या लगेच विक्रम म्हणतात की काय रे दादा, हिची काय कुरापत असते काय माहिती मध्ये मध्ये, आता आज काय नवीन काढले हिने माहिती नाही. काय गं नंदिनी, तुझा प्रॉब्लेम काय आहे? आज काय नवीन सांगणार आहेस तुम्हाला? नाही मग इतकं रोखून मला आवाज का दिलास तू? नंदिनी म्हणते कळेल ना आत्या तुम्हाला, सगळं कळेल तुम्हाला, तुम्हाला पुरावा हवा होता ना, मी आज आणलाय पुरावा. त्यावेळेला आता रम्या घाबरलेली असते की नक्की नंदिनीने काय पुरावा आणलाय. मग पार्थ, जीवा आणि काव्याची एंट्री होते. ते तिघही आतमध्ये आल्यावर लगेचच आता विक्रम म्हणतात की हा काय प्रकार आहे आता? नाही म्हणजे आता ह्याचे धिंगाणे वगैरे घालायचे की काय घरामध्ये? असं काय चाललंय काय? तुम्ही काय वसुधारावर आरोप करताय? असं पुन्हा विक्रम रागाने चौघांनाही म्हणू लागतात. मग आता त्याच वेळेला नंदिनी म्हणते की त्यांना पुरावा हवा होता ना, मग मी आणलाय पुरावा. मग असा काय पुरावा आहे का नंदिनी तुझ्याकडे, असं वसुआत्या विचारतात. लगेचच आता सँडीची एंट्री होते. हा सँडी आतमध्ये आल्याबरोबर वसुंधरा असं आता ड्रामा करत म्हणतात की आता हा कोण आहे, याचं काय काम आहे इथे? त्या दिवशी पण तू त्या मुलाला इथे घेऊन आली आणि त्याला
प्लॅन करून शिकवून इथे आणलं आणि तो तसंच बोलत होता. माझा आणि त्याचा काडी मात्र संबंध नसताना सुद्धा तुम्ही त्याला बोलायला लावलं आणि लगेच काहीतरी म्हणे वसू आत्याच चुकीच्या वागल्या, वसू आत्यानेच असं केलं तसं केलं आणि आज परत परक्याच माणसांना इथे घेऊन आली आहे. दादा बघतोयस ना तू माझ्याबद्दल काय चाललंय इथे. आता ह्या मुलाला मी कधी पाहिलेलं सुद्धा नाही आहे आणि हा माझा पुरावा देणार आहे का. काय चाललंय काय का नंदिनी तुझं. असं वसुंधरा आता ड्रामा करत असं म्हणतात. खूप खोटारड्या आहेत त्या. तर नंदिनी म्हणते की वसू आत्या तुम्ही नाही ओळखलं का ह्या मुलाला, याचं नाव ना विजय आहे. आता त्यांनी सँडी हे नाव थोडा वेळ हाईड केले कारण वसुंधरा ह्या सँडीला सँडीच म्हणायच्या आणि आता त्यांना त्यांच्याच तोंडून हे सत्य वधवून घ्यायचे की बाबांना कळायला पाहिजे की वसू आत्या सँडीला ओळखतात की नाही, म्हणून सगळेजण सँडीला विजय असं म्हणत असतात. आणि मग आता नंदिनी म्हणते की हा विजय आहे ना, हाच सांगेल बाबा तुम्हाला सगळं, मी काही बोलणार नाही. पण वसू आत्या म्हणतात की दादा तुला हा माणूस सांगेल तर याच्यावर विश्वास ठेवू नको, कारण ना मी याला कधी पाहिलंय ना कधी याच्याशी मी बोलली. आणि हा कोण आला मोठा माझ्या विरोधात पुरावा शोधणारा. बिलकुल याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका. नंदिनी आता पास करा, दरवेळेला कोणतरी नवीन नवीन माणसं घेऊन येशील आणि माझ्या विरोधात बोलायला लावशील ना, तर याद राख मी काही केलेलं नाहीये आणि समोर गणपती उभा आहे, जरा गणपतीला तरी घाबर. तेव्हा नंदिनी म्हणते की हो ना घाबरेल ना मी, थांबा जरा, त्याचं काय तो बोलतोय ना ते ऐकून घ्या पहिले. मग आता सँडीला पुढे करून जीवा म्हणतो की विजय आता सगळं तुझ्या हातात आहे, बोल काय घडलं होतं, काय झालंय सगळं सांग. तो म्हणतो की हे बघा या आहेत ना काकू, यांनीच मला प्लॅन करून नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं. त्यांनी आम्हाला सुपारी दिली होती दीपकला आणि मला, म्हणूनच आम्ही नंदिनीला लग्नामधून किडनॅप केलं होतं. तिला चटईमध्ये गुंडाळून एका ट्रकमध्ये टाकलं होतं. पण नेमकं त्यावेळेला ट्रकमधून जात असतानाच कोणीतरी त्यांचा पाठलाग करू लागलं. पण तो जीवाच असतो. जीवा पाठलाग करत असताना त्यांनी ठरवलं की ट्रकचा स्पीड कमी आहे, आपण एखाद्या 4 व्हीलरमधून नंदिनीला किडनॅप करून पळवून न्यायचं आणि तिला ठार मारण्याची धमकीसुद्धा ह्या बाईने मला दिली होती असं आता स्पष्टपणे हा विजय सांगू लागतो. तेव्हा मात्र नंदिनी आणि सगळ्यांनाच मोठा धक्काच बसतो की काय वसू आत्या इतक्या खालच्या थराच्या आहेत हे सगळ्यांना समजलेलं असतं. पण आता वसू आत्या लगेच म्हणतात की अरे 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 बघतोयस ना दादा काय चाललंय माझ्याबद्दल. नाही म्हणजे मला एकदाच सांगूनच टाका की मी या घरात राहायचे की नाही. उगाच काहीतरी माझ्यावर ब्लेम करणार, माझ्यावर असे आरोप करणार आणि मग माझं बदनामी नाही सहन होतं दादा मला. आता लगेचच विक्रम म्हणतात की नंदिनी हा काय प्रकार आहे तुझा. मागच्या वेळेला पण तू त्या मुलाला घेऊन आलीस आणि तो काय बोलला तर वसू आत्या ह्या त्यांचा काहीच दोष नाहीये आणि आज परत तू दुसऱ्या त्या परक्याच माणसाला घेऊन आली आहेस. अगं नाही ओळखत माझी बहीण याला आणि हा काय सिद्ध करायला चाललाय. 2 शब्द याला सांगितले असतील आणि हा ते बोलणार आणि इथून निघून जाणार, एवढंच ना. नंदिनी म्हणते नाही बाबा माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा, ह्या वेळेस हा फसवणार नाही. दीपक सुद्धा ह्या प्लॅनमध्ये सामील होता, पण माहिती नाही की त्याने वेळेवर पलटी का मारली असेल. कदाचित माझा बदला घेतला असेल, पण हा सँडी खोटं बोलणार नाही बाबा, प्लीज एकदा त्याचं म्हणणं ऐकून घ्या. तेव्हा आता घडलेला सगळा प्रकार तो सांगू लागतो. विजय की कशा प्रकारे आम्ही हॉलवर गेलो होतो, वसू आत्यांना भेटलो, त्या आम्हाला बोलल्या की नंदिनीला म्हणजेच लग्नामध्ये असलेल्या नवरीला किडनॅप करून गाडीमधून घेऊन जायचं आणि तिला ठार मारून टाकायचं. इथपर्यंत बोलल्यावर आता मारणीला मोठा धक्काच बसतो. ते लगेचच आता वसू आत्यांसमोर येतात आणि म्हणतात की काय हो आत्या, हे का तुमचं वागणं, हे तुमचं असं आहे का. नाही म्हणजे माझ्या सुनाच्या जीवावर उठलात का तुम्ही. नाही मला अपेक्षा नव्हती ना तुमच्याकडून. लगेच वसू आत्या म्हणते की काय ग मानिनी, अगं इतकंच ओळखलंस का तुम्हाला, तू आता ह्या मुलांवर विश्वास ठेवणार आहेस का. अगं त्यांच्यापेक्षा आपण जास्त पावसाळे पाहिले आहेत, जरा पारख कर. या मुलाला मी ओळखतही नाही आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेस का. त्या पुन्हा तसंच बोलायला लागतात. त्यावेळेला मानेने रडू लागतात कारण त्यांना हे सगळं समजलेलं असतं की वसू आत्या चुकीच्या आहेत. माझे मुलं माझ्या सुना ह्या कधीही चुकणार नाही, त्यांनी पारख केलेलीच असते. तेव्हा आता विक्रम मात्र गप्पच बसतात कारण तो माणूस सारखं सारखं वसू आत्यांचं नाव घेऊन बोलतोय म्हटल्यावर वसू हिची काहीतरी चुकी असेलच असं त्यांना जाणवू लागतं. त्याच वेळेला आता विजय हा म्हणू लागतो की मला हे सत्य सांगायला आधीच मी यायला पाहिजे होतं, पण मी घाबरलो कारण ह्या बाईने मला धमकी दिलेली आहे की तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकेल, त्यामुळे भीतीने मी सांगितलं नाही. पण आज नंदिनी, काव्या, तुमच्या घरातल्या लोकांची मला खूप मदत झाली आहे. माझा म्हणजे मुलगी ॲडमिट होती हॉस्पिटलमध्ये, तिला रक्त देण्याचं होतं तरीसुद्धा यांनी कसलाही विचार न करता माझ्या बाळाचा जीव वाचवलाय आणि त्याचेच उपकार म्हणून मी आज हे घरी येऊन सांगायला लागलोय. तर लगेच विक्रमकडे पाहून हा विजय सांगू लागतो की हे बघा काका, हे बघा मी जे बोललो ते सगळं सत्य आहे आणि माझ्या मुलाचा जीवसुद्धा तुमच्या सुनेने वाचवलाय. मी कधी खोटं वागू शकत नाही. तुम्हाला विश्वास ठेवायचा तर ठेवा किंवा नका ठेवू, पण मी आता जे काही बोललोय, ज्या प्रकारे सगळं घडलेलं आहे ते तुम्हाला सगळं सांगितलंय. आता मला जायचंय कारण माझ्या बाळाची तब्येत सिरियस आहे, असं म्हणून विजय जायला लागतो. तेव्हा नंदिनी म्हणते की बाबा आता तरी तुमचे डोळे उघडलेत का, आता तरी समजलंय का. मग विक्रम आता वसू आत्याला विचारतात की काय ग वसू आत्या, बोल ना, खरंच तू अशी वागली आहेस का. तेव्हा जीवा आणि पार्थ म्हणतात की बाबा आता विचारायचा प्रश्नच नाहीयेत,
सगळं सत्य तुम्हाला समजलंय ना? बोला ना. काय हो स्वतः का गप्प बसलाय? बोला ना, आता उघडा ना तोंड. का केलं असं? नंदिनीच्या जीवावर तुम्ही उठला होतात ना? का तिला किडनॅप केलं? काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? असं प्रश्नांवर प्रश्न जीवा, पार्थ, काव्या, नंदिनी सगळेच करत असतात. आणि मग आता स्वतःचं डोकं पूर्णपणे हँग झालेलं असतं. ती जोरात मध्येच ओरडते की हो, मीच नंदिनीला किडनॅप केलं, मीच सांगितलं होतं नंदिनीला किडनॅप करायला, मलाच प्रॉब्लेम होता यांचं लग्न जमण्यासाठी, मीच सगळं केले. असं बोलून त्या वैतागतात आणि त्यांना भानच नसतं. तेव्हा नंदिनी, जीवा, काव्या, पार्थ त्यांना मोठा धक्काच बसतो. तर विक्रम म्हणतात की काय अगं ताई, तुझ्यावर इतका विश्वास ठेवला आणि तूच खरी गुन्हेगार आहे ह्या प्रकरणामध्ये, हे मला सहन होत नाहीये ताई. तुझ्यावर इतका मनापासून मी डोळे झाकून विश्वास ठेवला होता आणि तू माझ्याच घरच्यांच्या, ह्या माझ्या सोना मुलांच्या जीवावर उठले आहेस. अगं का केलंस असं? काय मिळालं तुला हे करून? तुला कसली कमी होती का? पैसे हवे होते का? मग तू असं का केलंस? असं विक्रम आणि माननी दोघंही आता चांगलंच वसुहत्याला झापतात. आता वसुहत्या ह्या म्हणतात की माफ करा, चुकलंय माझं. खरंच मला नव्हतं माहिती की हे प्रकरण असं इथे इथवर येऊन थांबेल. मी तर आपलं सहज करायला गेले, काय नाही झालं काय. खरं तर मला इथे प्रॉब्लेम होता. मला नंदिनी ही देशमुखांच्या घरात सून म्हणून हवीच नव्हती. पण मग आता लग्न झाले, लग्न ठरले म्हटल्यावर मी काय करू शकणार होते बरं? म्हणूनच मग मी ठरवलं की प्लॅन करायचं आणि तिला गायब करायचं. आणि मला असं वाटलं की हे लग्न मोडेल, पण त्यानंतर तुमच्या विरोधातल्या जोड्या बनल्या आणि लग्न झालं. पण ते सगळं गावकऱ्यांच्या हातात होतं. माझा प्लॅन तर इथवरच होता की नंदिनीला किडनॅप करायचं, कारण माझ्या रम्याला पार्थ आवडतो ना, म्हणूनच मी असं केलं होतं. मग ती सगळं सत्य सांगायला लागते आणि रम्याला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर तिला भान येतं. ती म्हणते की मी असं काय बोलली, मला काही समजत नाही, मी सगळं काही बोलून गेले का? रम्या म्हणते हो आई, तू सगळं स्वतःच्या तोंडाने कबूल केलेस की तू काय काय केलेस ते. आता आपल्याला कोणीच नाही वाचवणार, आपल्याला घरसुद्धा राहणार नाही. आणि त्याच वेळेला आता मिथून काका येतात आणि लगेचच पिहू आणि वसुहत्यांचा व्हिडिओ विक्रमला दाखवतात. आता मात्र काही खेरच नाही आहे वसुहत्यांची, कारण एका पाठोपाठ एक अशी तिच्या अंगावरती एक एक असा धमाका येतोय. त्यामुळे ती खूप घाबरली आणि आता पिहूची आणि वसुहत्यांची ती धमकीची व्हिडिओ पाहून घरातील सगळ्यांना मोठा धक्का बसतो. पण एक विश्वास पण बसतो की नंदिनीच खरी आहे, वसुहत्यांनीच प्लॅन केला होता. आता वसुहत्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला आहे, कारण वसुहत्यांनीच पिहूला धमकावलं होतं हे त्या व्हिडिओमधून स्पष्ट झालेलं असतं. आणि म्हणूनच त्यांनीच पिहूला धमकी देऊन त्यांचं सत्य लपवून ठेवलं. आणि आपल्याला आता समजतंय की वसुहत्या ह्या कशा आहेत ते. तेव्हा आता वसुहत्याचं भांडं फुटलेलं आहे. प्रेक्षकांनो, तिला आता विक्रम कशा प्रकारे शिक्षा देणार हेच आपल्याला पाहायचे. पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.